रोहित पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय. त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे. अजितदादांच्या जागा घेण्याकरताच तो अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव्हान उडालेला आहे. तिथं ऑलरेडी सीआयडीची आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणा चौकशी करतात आहे. तिथे कर्नाटकात जाऊन गुन्हा दाखल करण्याचं नाटक करून राहिलेलं आहे. अजितदादांच्या याची चौकशी 100% होणारचे. दादा आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला प्रिय आहेत. पण जेव्हा दादा जिवंत होते तेव्हा या रोहित पवारचं प्रेम कुठं गेलं होतं? दादाला प्रखरपणे विरोध करणारा, दादावर टीका करणारा, दादावर शिलक्या भाषेत बोलणारा हा रोहित पवार तेव्हा कुठं गेला होता जेव्हा दादा जिवंत होते. आता दादा गेल्यावर दादाची सिंपत्ती मिळवायची, दादाचे कार्यकर्ते आपल्या मागे यायचे, याच्याकरता याची नाटकं सगळे चालू आहेत. आणि म्हणूनच याच विषयात त्यांनी जी उडी घेतली ही फक्त प्रसिद्धी करता घेतली. काल जेव्हा त्याने कधीतरी पुस्तक वाचलं असावं, जो पुस्तक तो वाचला नव्हतं की त्यात महाराजांचा कसा अपमान आहे, कदाचित त्याच्यामुळे तो आला नसावा. मीरा भाईंदरमध्ये एक चाकू हल्ला झाला आणि धर्म विचारून चाकू हल्ला केला. तुझा धर्म कोणता आहे? योग्य वाटतं की बरं धर्म विचारून? मला सगळे धर्मवीर म्हणतात. सगळ्या धर्माचा आदर करणारा धर्मवीर ही माझ्या जगण्याची संज्ञा आहे. त्याच्यामुळे आम्ही हा अशा प्रकारचा जातीवाद आमच्या देशात, राज्यात आम्ही कधीच कपून घेऊ शकत नाही किंवा तो आम्हाला मान्य पण नाही.